आणि आता यानंतर जाऊयात एका राजकीय बातमीकडे। पुण्यात कथित मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांचा पाय खोलात रुतलाय, पण आता मुलाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडलंय। विशेष म्हणजे पार्थ पवारांना वाचवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केल्याची सुद्धा चर्चा आहे। नेमकं काय घडतंय आपण पाहूयात। मुंढवा प्रकरणात पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या। पार्थ पवारांवर कारवाईची टांगती तलवार। अजित पवारांनी मात्र अधिकाऱ्यांवर फोडलं खापर। जमीन घोटाळा पुण्याचा। जमीन घोटाळ्यात आरोप अजित पवारांच्या मुलावर। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार। पुण्याच्या अधिकाऱ्यांवर फक्त अजित पवारांचाच वचक आणि तरीही अजित पवार म्हणतात अधिकाऱ्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं। म्हणजे अजित पवारांनी मुंढवा जमीन घोटाळ्याचं खापर अधिकाऱ्यांवर फोडण्याची तयारी सुरू केली आहे। अजित पवार एका अनौपचारिक चर्चेदरम्यान म्हणाले की या प्रकरणी व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र पडताळणी करणं आणि चुकीच्या बाबी असल्याचं लक्षात आल्यानंतर भूमिका घेणं अपेक्षित होतं। अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली असती तर पुढील प्रकार घडला नसता। अर्थातच अजित पवार म्हणतात ते बरोबर आहे, कारण या घोटाळ्यात अधिकाऱ्यांनी पारदर्शक कारभार केला असता तर घोटाळा घडलाच नसता। पार्थ पवारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वेळीच रोखणं गरजेचं होतं, पण पार्थ पवार स्वतः व्यवहार करतायत, म्हणजे अजित पवारांची त्याला संमती असेलच असा कदाचित अधिकाऱ्यांचा समज झाला असावा। कारण सौदा 40 एकर जमिनीचा आणि घोटाळा 300 कोटींचा। तरीही अजित पवार आणि पार्थ पवारांमध्ये व्यवहाराबाबत संवादच झाला नसावा, म्हणजे नवलच म्हणावं लागेल। बरं, अधिकाऱ्यांची काय बिशात की उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला ते नाही म्हणतील, कारण अजित पवारांचा अधिकाऱ्यांवर किती वचक असतो ते माहिती आहे ना। आता हा हल्लीचा एक व्हिडिओ पहा। तसा या व्हिडिओचा आणि मुंढवा जमीन प्रकरणाचा काही एक संबंध नाहीये, पण अजित पवार अधिकाऱ्यांना कसं झापतात याचा एक नमुना म्हणून हा व्हिडिओ बघा। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? मैडम को कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर। सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? मैडम को कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर। सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको पाहिलं, कदाचित याच भीतीपोटी अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसावी किंवा अधिकाऱ्यांनाही जमीन घोटाळ्याचा मलिदा मिळणं अपेक्षित असावं। पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? हा सांगा ना। जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर। पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? शीतल तेजवानीला अटक झाली, संबंधित अधिकाऱ्यालाही अटक झाली। आमेडिया कंपनीत पार्थ पवारांचा भागीदार असलेल्या दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झाला। तरीही याच घोटाळ्यातील पार्थ पवार मात्र कारवाईपासून कोसो दूर आहेत। तुर्तास तरी अजित पवार अधिकाऱ्यांवर खापर फोडून मोकळे झाले आहेत, पण एखाद्या शाळेतल्या मुलानं खोड्या कराव्यात आणि पालकांनी त्याला सावरून घ्यावं असा काहीसा प्रकार सुरू असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। मला असं वाटतं की लहान मुलं जेव्हा शाळेत जातात आणि कुकुलं बाळं असतात आणि ते मारामाऱ्या करतात, तेव्हा असं वाटतं की टीचरनी थांबवायला हवं होतं, मारामाऱ्या होऊ द्यायला नको होत्या। तसंच काहीसं विधान मला आता अजित पवारांचं वाटतंय। त्यांचं पार्थ पवार काही कुकुलं बाळ नाही आणि त्यांनी जी केली आहे ती चूक नाहीये, हे फ्रॉड आहे। त्यांनी एकदा नाही, त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स बदलून, म्हणजे पहिलं सप्लिमेंटल LLP बनवलं, रेझोल्युशन पास केलं, खोटा LOI घेतला, त्यानंतर एज्युडिकेशन केलं, सेल डीड केलं आणि त्याच्यानंतर पोझेशन पर्यंत जर या व्यक्तीने हे सगळं केलंय, ही काही छोटी मोठी चूक नाही, हे फ्रॉड आहे। अजित पवार पार्थ पवारांना वाचवण्यासाठी
शक्य ते सर्व प्रयत्न करतायत. अशातच विधानसभेत मुद्रांक शुल्क विभागाशी संबंधित एक विधेयक मंजूर करण्यात आलंय. या विधेयकानुसार नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाशी निगडीत काही तक्रारींची सुनावणी आता थेट महसूल मंत्र्यांकडे केली जाणार आहे. अशा प्रकरणांना थेट न्यायालयात जाण्याची यापुढे गरज भासणार नाही. या कायद्याचा फायदा पार्थ पवारांना होऊ शकतो अशी कुजबूज आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस सहनिबंधकांनी बजावली आहे. त्यामुळे नव्या कायदा दुरुस्तीनुसार हे प्रकरण शेवटी महसूल मंत्र्यांसमोरच सुनावणीला जाणार आहे. म्हणूनच अमेडिया कंपनीला महसूल मंत्र्यांकडे अपील करण्याची मुभा मिळू शकते. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. अमेडिया कंपनीशी संबंधित प्रकरणात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठीच सरकारनं हे विरोधक आणलंय का असा सवाल विरोधक करतायत. विधेयक आणलं गेलं आणि त्याच्यात महसूल मंत्री यांच्याकडे आता हिअरिंग लावलं जाईल असं सांगण्यात येत आहे. कुठेतरी एक शंकेची पाल मनात नक्कीच चुकचुकते की आत्ताच्याच घटकेला म्हणजे पार्थचं सगळं प्रकरण चालू असतानाच हे विधेयक का आणलं गेलं. कारण याच्यात आता हिअरिंग जर महसूल मंत्र्यांपुढे होणार असेल तर कुठेतरी असं वाटतं याच्यात राजकारण होईल की काय, किंवा याच्यात त्यांना हवं तशी कारवाई केली जाईल की काय अशी शंका नक्कीच मनात येते. आणि सरकारच्या नावाने जमीन एकही प्रोजेक्ट नाही. महसूल विभाग म्हणतात मला माहित नाही कारण त्यांच्याकडे गेला नाही. त्या उद्योग विभागाकडे गेला, त्या अधिकाऱ्यांकडे देऊन टाकली माफी. 300 कोटीचा व्यवहार, 2000 कोटीची जमीन, काहीच त्याच्यावर चौकशी नाही. खुलेआम सोडतायत. ना खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वालों को साथ में रखूंगा, खाओ उसको मगर छोडूंगा नहीं, उसका आधा माल मैं खाऊंगा. अशी भूमिका आहे का सरकारची, प्रमुखांची? का होत नाही याच्यावर कारवाई, याचं उत्तर जर आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. अजित पवार आपल्या मुलाला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतायत. इतकंच नाही तर पार्थ पवारांचा मामे भाऊ आणि याच घोटाळ्यातील आरोपी दिग्विजय पाटीलचीही विशेष काळजी घेतली जाते. दिग्विजय पाटील पोलिसांच्या चौकशीला सरळ दांडी मारतात. भावाच्या लग्नासाठी बहरीनचा परदेश दौरा करून येतात. त्यामुळे एकाच प्रकरणातील आरोपींना वेगवेगळा न्याय लागू केला जातोय हे स्पष्ट दिसतंय. एकूणच अजित पवारांच्या नातेवाईकांना मिळणारी ही विशेष ट्रीटमेंट पाहता या प्रकरणाचा तपास पुढे कोणत्या दिशेनं जातो आणि कुणावर जमीन घोटाळ्याचं खापर फोडून दोषी ठरवलं जातंय ते पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.